नमस्कार, मी राहुल साळवे. ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. आज 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या विधानसभाच्या निवडणुकांचं जे आहे ते मतदानाचं होतं आपल्याला पाहायला मिळते. त्यातच मुरबाड मतदारसंघ जो आहे तो खूप प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो. आज आपल्यासोबत बामसेफच्या महिला उमेदवार जे आहेत त्या प्राजक्ताताई जोडल्या गेल्या आहेत. त्याही मुरबाड मतदारसंघामध्ये उमेदवारी जी आहे ते लढताना आपल्याला पाहायला मिळतात. ताई, काय सांगाल, आज 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये मतदान होते, कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आहे? नमस्कार, मी प्राजक्ता येल्वे 139 मतदारसंघाची उमेदवार आहे आणि आम्ही आता फिरत आहोत किंवा मुरबाड विधानसभेमध्ये याच्या अगोदर सुद्धा प्रचार केलेला आहे. तर लोकांचा चांगल्यापैकी प्रतिसाद आहे, कारण भरपूर समस्या आहेत इथे मुरबाड विधानसभेत, पाण्यासारख्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्याचे प्रयत्न केले गेलेले नाही आहेत. तर आम्ही आमच्या 500 रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे की आम्ही निवडून येऊ देत अगर नाही येऊ देत तरी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून त्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू. त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आपल्यासोबत निलेश येल्वे देखील जोडले गेले. सर, काय सांगाल, तुमच्या काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की प्रतिसाद समाजाचा खूप चांगलाच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे फोन येत आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांनी असं ठरवलेलं आहे, विविध सामाजिक संघटना. आता बामसेफ भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून बदलापूर मुरबाडमध्ये काम करत आहोत आणि आम्ही हे पाहिलेलं की लोकांची जी काही समस्या आहेत, मूलभूत समस्या आहेत, त्याला घेऊन सातत्याने आम्ही मैदानात संघर्ष करत आहोत, आंदोलन मोर्चे काढत आहोत. हे लोकांनी पाहिलेलं आहे. आमची परीक्षा घेतलेली आहे, त्या परीक्षेला आम्ही पास झालेलो आहे. आता या ठिकाणी उभं राहून आम्ही लोकांना एक संधी दिलेली आहे की आम्हाला आमच्याकडे कुठल्या पद्धतीचे शासकीय प्रशासकीय अधिकार नसताना पण आम्ही लोकांची कामं करत आहोत. जर लोकांचा आशीर्वाद मिळाला, समाजाचा आशीर्वाद मिळाला आणि आपली जनशक्ती दाखवण्याचे एक आपण जर प्रयत्न केला तर बदलापूरमध्ये मुरबाडमध्ये एक मोठी आपली समाजाची ताकद दिसेल आणि त्याच्याने निश्चितपणे जे लोक जातीवादी आहेत, धर्मवादी आहेत किंवा संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात आहेत, आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन काम करतात, नियम बनवतात आणि आपल्या लोकांना उपेक्षित ठेवलेलं आहे, वंचित ठेवलेलं आहे, त्यांना एक प्रकारचा एक धडा मिळेल आणि त्यांना एक म्हणजे म्हणतात ना की खऱ्या अर्थाने जाणीव होईल की आम्ही जे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून काम करतोय, बहुजन चळवळीमधले जे लोक आहेत हे जागरूक आहेत आणि आम्हीही तुम्हाला मोठ्या प्रमाणात टक्कर देऊन हरवू शकतो, जिंकू शकतो. आज सकाळीच पाहिलं तर प्रामुख्याने प्राजक्ताताई आणि त्यांचे मिस्टर जे आहेत निलेश येल्वे या दोघांनी मतदान केले. ताई, काय सांगाल, तुम्ही सकाळी जेव्हा मतदान केलं तेव्हा काय वाटतं तुम्हाला? मतदान केल्यानंतर असं वाटलं की म्हणजे आपण कुठेतरी आपला एक लोकशाही वाचवण्यासाठी एक आपलं वोट टाकलेलं आहे आणि एक हक्क म्हणजे अधिकार बजावलेला आहे आपला की आपण कुठेतरी समाजात उतरून एक काम करू शकतो. आता आम्ही तर लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी मैदानात उतरलेलं आहे, परंतु इथे माननीय किसन कथोरे साहेब, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे लोकशाहीचा भंग करत आहेत. लोकशाहीचे त्यांनी मस्करी उडवलेले, त्याची हत्या करत आहेत. कारण 18 तारखेला प्रचार करणं बंद झालेलं आहे 5 वाजता. त्यानंतर पण आता मी बूथ क्रमांक 37ला आहे, झोन क्रमांक 37 आणि बूथ क्रमांक 241 ते 44, बरोबर आहे. या दरम्यान आम्ही इकडे फिरत होतो सकाळी, तर आम्हाला पाहायला मिळालं की BJPचे कमळ पक्षचिन्ह असलेलं, कथोरेंचा फोटो असलेलं पावत्या, स्लिप घेऊन लोक आतमध्ये येतात. जेव्हा आम्ही चौकशी केलेली, लोकांना आम्ही चौकशी करायला पाठवलं तर लक्षात आलं इकडच्या समोरच्या बूथमध्ये हे सगळा गैरप्रकार चालू आहे. त्यानिमित्तानं आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे. पोलीस अधिकारी FS टीमचे आलेले, भरारी पथक आलेले आहे, त्यांना रीतसर आम्ही तक्रार केलेली आहे आणि कारवाईची मागणी केलेली आहे. किसन कथोरे साहेब हे लोकशाहीला मानत नाही, संविधानाला मानत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे BJP जे आहे, RSS जे आहे, हे संविधानाच्या विरोधात जाऊन आचारसंहितेचा भंग करत आहे. तर निवडणूक जे आयोग आहेत त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की जे दोषी लोक आहेत त्यांच्यावरती ते निश्चितपणे कारवाई करतील. अन्यथा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सर्व समाजाच्या वतीने आम्ही मोर्चा काढू आणि तेव्हा जर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यासाठी इकडचं निवडणूक कार्यालय, निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं माझं पूर्ण स्पष्ट मत आहे. मी आता त्यांची वाट पाहतोय की त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी. जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, चळवळ वाचवण्यासाठी बदलापूरमध्ये मुरबाड विधानसभेत मोर्चा काढू. तर ह्या होत्या बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवार प्राजक्ताताई येल्वे. येत्या 23 तारखेला लवकरच कळेल की कोण होईल आमदार. तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनलसह राहुल साळवे, ठळक वार्ता.